हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आलेली आहे पिंटू दादाच्या घरी. तर पिंटू दादा हा माझा मावस भाऊ आहे, म्हणजे आमच्या मावशीच्या जावेचा मुलगा आहे तो. याआधी देखील तुम्ही माझ्या भरपूर अशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्याला. तर आज पिंटू दादाचं घर म्हणजे त्याने लातूरमध्ये स्वतःचं घर घेतलेलं आहे. बांधकाम चालू आहे त्या घराचं. जागा घेतली होती त्याने आणि त्याचा आज पडणार होता स्लॅब. तर मागील 1-1.5 महिन्यापूर्वीच बांधकामाला सुरुवात झाली आणि भरपूरदा मी आलेली होती, पण तुमच्याशी काही शेअर करणं ते शक्य झालं नाही. तर म्हटलं आज शेअरच करावं पिंटू दादाचं घर आणि घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. गेले बरेच वर्ष झालं पिंटू दादा लातूरमध्ये राहतोय. तो एक उत्तम आचार्य आहे. खूप छान चव आहे त्याच्या हाताला. भरपूर ऑर्डर्स घेतो तो. भरपूर म्हणजे कुठलंही कार्य असू देत, तुमचं लग्न वगैरे काहीही असू देत, बऱ्याच कार्यांमध्ये तो स्वयंपाक वगैरे खूप छान बनवतो, खूप छान. आणि त्याच्या हाताला खरंच खूप छान चव देखील आहे. दिवाळीचे पदार्थ तर खूप छान बनवतो तो. तर त्याने लातूरमध्ये राहता राहता काही वर्षांपूर्वी जागा घेतली आणि आता ती बांधण्याची वेळ आलेली आहे. आणि पिंटू दादा आणि वहिनी दोघेही खूप मेहनत करतात बरं का. खूप कष्टाळू आहेत आणि खूप मेहनत करतात ते. आणि त्यांच्या कष्टाचं फळ आज त्यांना भेटलेलं आहे. त्यांचं घर होतं लातूरमध्ये आणि ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपण काम करणारे जे असतात ना, ज्यांचं म्हणजे हातावरलं पोट आहे असं म्हणू, तर त्यांनी एवढं सर्व करणं, कष्टातून एखादं घर उभा करणं ही काही चेष्टा नाही. आजकाल बांधकाम वगैरे करणं खूप अवघड झालेलं आहे. सर्व गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्यामुळे मला खरंच खूप कौतुक वाटतं या दोघांचं, की एवढ्या याच्यातून देखील त्यांनी भरपूर असं त्यांचं म्हणजे एक स्वप्न रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते स्वप्न काहीच दिवसांनी त्यांचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरणार आहे. तर असं कधीतरी मी आणखीन निवांत वेळेत नक्कीच पिंटू दादा आणि वहिनींना बोलेल ऑन द स्पॉट, म्हणजे कॅमेराच्या समोर. तर पिंटू दादा आमचा खूप लाजाळू आहे. तो शक्यतो बोलतच नाही. आम्हाला सुद्धा तो बोलायला लाजतो, म्हणजे त्याचा स्वभावच आहे तसा. आणि वहिनी मस्त आहेत. वहिनी दिलखुलास आहेत एकदम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे ना, की त्या जिथं जातील तिथं मिक्स होतात अशा आहेत त्या. तर इथे बनत आहे 5 किलो बिर्याणी बनत आहे इथे. तर अशी बिर्याणी म्हणजे फर्स्ट टाईम बनवत आहे मी. जर आपले बिर्याणीचे व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहिले असतील तर मी दम बिर्याणीच बनवते जास्त करून, कारण घरात सर्वांना आवडते ती वगैरे. पण आज इथे भरपूर लोक होते, म्हणजे घरातले मेंबर आम्ही बीडहून पण येणार होते बरेच. आणि जे कामावर येतात ना स्लॅब टाकण्यासाठी त्या गाडीबरोबर बरेच लोक येतात, तर त्या सर्वांना मिळून इथे बिर्याणी बनवण्याचं चाललं होतं. मग वहिनी म्हटल्या की आपली छान अशी शिजवून घेऊन चिकन वगैरे तशी बिर्याणी बनवूयात, म्हणजे सर्व लोकांना ती व्यवस्थित पण होईल. आणि म्हणजे भरपूर लोक आहेत तर पूर्ण वगैरे आणि टेस्टी लागेल, कारण रस्सा वगैरे जर त्याच्याबरोबर नसेल तरी देखील बिर्याणी छानच लागेल. या हिशोबाने ही अशी बिर्याणी आम्ही बनवत आहोत. तर मस्त अशी बिर्याणी इथे आहे. म्हणजे चिकन घेतलेलं आहे 4 किलो. 5 किलो तांदूळ होते आणि मॅरिनेट करत होते हे मी, कारण आधीच चिकन आणलेलं असतं तर बराच वेळ मॅरिनेट होतं. पण काही हरकत नाही. चिकनचे पीसेस जे होते ते नॉर्मल होते, मीडियम साईजचे होते, त्यामुळे ते थोडा वेळ जरी मॅरिनेट आपण करायला ठेवले तरी ते होतातच. आणि पहिल्या वेळेस मी एवढ्या जास्त प्रमाणात बिर्याणी किंवा चिकन वगैरे बनवण्याचं हे जे काही चाललं होतं ते होतं. आणि म्हणजे पहिल्या वेळेस एवढं सारं चिकन मी पाहिलं होतं. म्हणजे याच्या आधी मी जास्तीत जास्त 2 किलोपर्यंतची बिर्याणी पाहिली असेल किंवा केली असेल, पण एवढं जास्त प्रमाणात पहिल्या वेळेसच आहे. तर मॅरिनेट करताना जे काही पदार्थ असतात ते सर्व काही पदार्थ मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे दही असो, सर्व गरम मसाले असो, लिंबू वगैरे सर्व काही, अद्रक लसूण पेस्ट, पुदिना वगैरे सर्व काही, म्हणजे हे सगळे पदार्थ पडतातच पडतात. बिर्याणी तुम्ही कशीही बनवा, कुठल्याही पद्धतीने बनवा, हे सर्व असणं गरजेचंच आहे. हे पदार्थ पडले तर चिकनला चव येते, बिर्याणीला थोडासा कसा खट्टेपणा म्हणजे अंबूसपणा असायला हवा, तर तो येतो याच्यामुळे.
आणि इथे मोबाईल जो आहे ना तो एका लहान मुलीच्या हातात होता. स्वरा नाव होतं तिचं. तर तिने काही व्यवस्थित तो पकडला नाही, पण चला व्यवस्थित झालंच ते, जसं का होईना थोडंफार. कारण ती खूप हालत होती, म्हणजे इकडे हमेशा पकडायची तिकडे पकडायची, तसं चाललं होतं तिचं. तर मस्त असं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आणि यावेळी वहिनींनी वेगळेच तांदूळ आणले होते, म्हणजे बिर्याणीचाच राईस होता तो, पण मी फर्स्ट टाईमच पाहिला. म्हणजे ब्राऊन रंग होता त्याचा, व्हाईट आणि ब्राऊन असे मिक्स होते ते. तर इथे मॅरिनेट वगैरे करून ठेवते. आणि आम्हाला तिकडे पूजा करण्यासाठी देखील जायचं होतं, त्यामुळे इथे आटपायचं होतं पटापटा आम्हाला, कारण उशीर झाला होता ऑलरेडी. मी घरच्यावरूनच मग तिकडे गेले होते, त्यामुळे मला पण उशीर झाला होता जाण्यासाठी. आणि वहिनी एकट्याच करत होत्या, त्यामुळे देखील म्हणजे एवढ्या लोकांचं करणं देखील अवघड आहे. तर वहिनींचं चाललं होतं भाकरी वगैरे बनवणं, कारण भाजीला देखील आणलेलं होतं. इथे बघा वहिनींचं मुंडी बनवण्याचं काम चाललंय. मुंडी, बिर्याणी काय काय आहे. आणि पूजा बघा किती छान केली आज वहिनींनी. मस्त पूजा झालेली आहे. सकाळी सकाळी आंबील आणि घुगऱ्या सर्व काही बनवलं आहे. आणि हे नॉनव्हेज वगैरे पाहुणे येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी आहे. देवाचं काम हे सकाळीच आटपून झालेलं आहे सर्व. अशा वेळी राडाच असतो, एवढं काय. इथं भेजा आहे, मुंडी. आचारी असल्यामुळे पिंटूदादाकडे सर्व ते भांडे वगैरे सर्व आहेत जे गरजेचे असतात मोठा मोठा स्वयंपाक बनवण्यासाठी. तर भट्टी पण, असा भट्टा जो असतो ना तो देखील होता त्यांच्याकडे. आणि इथे आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामुळे कसं आहे, एवढं जास्त क्वांटिटीमध्ये बनवताना थोडी भीतीही वाटते की हे कसं बनतंय कसं नाही. आणि ते आगमन झालं होतं विजूभैयाचं, तर सकाळीच तो बीडून निघला होता. म्हणजे आबा, विजूभैया, वहिनी वगैरे हे सर्व होते. आणि ते इथेच पोहोचले, म्हणजे आमचं काही आवरलं नव्हतं त्यावेळी. तर योगायोगाने वहिनी साहेबांचा देखील हात लागलेला आहे स्वयंपाक बनवण्यासाठी. तर इथे वहिनींना म्हटलं चला आता थोडंसं काम वगैरे करा तुम्ही, मी शूट करते. तर इथे मस्त अशी उकळी आल्यानंतर तांदूळ टाकला याच्यामध्ये. आणि तांदूळ भिजत ठेवला होता. बिर्याणीचा कुठलाही तांदूळ असो, अर्धा तास तो भिजत ठेवायचा, त्याने तो मस्त फुलतो देखील आणि कमी वेळेत शिजतो देखील. आणि इथे या पद्धतीचं तुम्हाला दिसत असेल, व्हाईट आणि ब्राऊन दोन रंगाचे तांदूळ होते. असा एकच तांदूळ दोन रंगाचा होता, पण तांदूळ मस्त होता हा. मी पहिल्या वेळेसच पाहिला. जास्त लांब होत नाही हा तांदूळ, पण चवीला छान लागतो. तर सर्वात आधी खाली तांदूळ टाकले, म्हणजे भात टाकला, त्याच्यावरती एक लेयर लावली चिकनची. आता चिकन देखील भरपूर होतं आणि भात देखील भरपूर होता, त्यामुळे व्यवस्थित अशा लेयर पडल्या त्याच्या. म्हणजे हे मी पहिल्या वेळेसच या पद्धतीची रेसिपी पाहत होते. वहिनी वगैरे नेहमी करतात, कारण वहिनींना सवय आहे असं जास्त क्वांटिटीमध्ये वगैरे बनवण्याची, त्यामुळे त्यांना माहीत आहे. आणि अंदाज त्यांचा एकदम परफेक्ट होता. भरपूर लोक होते बरं का जेवायला, मला वाटतं 30च्या वर असतीलच सर्व मिळून, पाहुणे वगैरे घरातले आणि बाहेरचे ते कामवाले वगैरे सर्व काही मिळून. तर ते सर्व मिळून देखील बिर्याणी थोडीशी उरली. म्हणजे अंदाज वहिनींचा परफेक्ट होता. त्यांनी तांदूळ जे घेतले होते ना क्वांटिटी, ते एकदम बरोबर होती. म्हणजे आता ते कसं आहे ना, भरपूर लोकांचा स्वयंपाक करून करून वहिनींना म्हणजे आता अंदाज आलेला आहे की या एवढ्या लोकांसाठी किती लागू शकते, ते त्यांना अंदाज आलेला आहे. तर आता आम्ही या बिर्याणीला आहे ना दम लावून खाली जाणार होतो पूजा करण्यासाठी. स्लॅब पडणार आहे, त्यामुळे हे सर्व काही इथं तयारी चाललेली आहे. तर आपल्या इकडं असंच असतं, घराचा स्लॅब म्हटलं की पाहुणे रावळे हे ते. आणि फर्स्ट टाईम पाहत होते मी देखील हे, कारण घराचं बांधकाम होताना असं पाहण्याचा योग आलाच नाही कधी. म्हणजे स्लॅब पडताना काय काय करावं लागतं, कशी पूजा करावी लागते, हे सर्व काही माहीतच नव्हतं. त्यामुळे मग आज पहिल्या वेळेसच हे पाहणार आहोत, म्हणून आमची ही गडबड चालली होती की आम्हालाही पाहायचं आहे कसं काय करतात, कशी पूजा करतात आणि मग कसा नंतर स्लॅब पडला जातो, हे सर्व काही पाहण्याची उत्सुकता आम्हाला देखील होती. तर इथे लेयर लावल्या, इथे ना 3 लेयर झालेल्या आहेत तांदळाच्या. आणि जे शेवटी उरलेलं आहे सर्व काही चिकन उकडून घेतलं आणि जे पाणी उरतं ना ते या पद्धतीने आता याच्यावरती सर्व काही ॲड केलेलं आहे. सर्वात शेवटी इथे कलर देखील टाकून घेतला आहे आणि आता पूर्णपणे तयार झालेली आहे बिर्याणीची लेयर. आणि सर्वात शेवटी इथे आहे तूप. तर बिर्याणी बनवताना केव्हाही तुपाचा वापर करायचा आहे, त्याने बिर्याणीला एक वेगळा फ्लेवर येतो आणि त्यातली त्यात
जे तांदूळ आहे ना तो असा मोकळा एकदम सुटसुटीत होतो तुपामुळे. तर हे नक्की करायचं आहे केव्हाही. आणि इथे वहिनी म्हणत होत्या कोळशाचा धूर द्यायला हवा, पण आता कोळसाच नव्हता. मस्त स्मोकी फ्लेवर आला असता बरं का याला, पण आता कोळसा नव्हता त्यामुळे राहिला. आता याला दम देऊन आम्ही आता जातोय घराकडे. आता इथे आल्यानंतर सर्वात आधी हॉलमध्ये पूजा वगैरे मांडण्यात आली. म्हणजे आपण सर्वात आधी गणपती बाप्पाला आवाहन करतो कुठलीही पूजा वगैरे मांडताना. तर इथे गणपती बाप्पा माता लक्ष्मीचा फोटो होता, इथे पूजा वगैरे मांडून पूजा करण्यात आली. आणि जी महत्त्वाची पूजा आहे ती वरती छतवर करण्यात आली, ती म्हणजे जेंट्सनी मिळूनच सर्वांनी केली. आणि म्हणतात ना स्लॅब पडताना भरपूर अशा गोष्टी असतात ज्या कराव्या लागतात. आता मलाही माहीत नव्हतं, तिथं गेल्यानंतर मला कळलं की एवढ्या सर्व गोष्टी असतात त्या कराव्या लागतात आपल्याला. आणि भरपूर गोष्टी कळल्या तिथे गेल्यानंतर की घरामध्ये आपण स्लॅबमध्ये एक धातू असतात काहीतरी ते टाकायचे असतात वगैरे, सोनं असतं उंबरठ्यामध्ये, सोन्याचा मणी वगैरे खूप काही करण्यात येतं. ते माहिती नव्हतं आत्तापर्यंत, कारण कधी पाहिलंच नाही त्यामुळे. तर इथे मग पूजा करून घेता येतं. वहिनी म्हणत होत्या बहिणीच्याच हस्ते पूजा होणार होती भावाच्या इथे, म्हणूनच तुमच्या हाताने होतीये. तर असं वहिनींचं चाललं होतं बोलणं, म्हणून इथे सगळं हसी मजाक वगैरे होतं. म्हणजे सर्व एकत्र आल्यावर हे असंच वातावरण असतं. तर इथे पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर नारळ वगैरे आता फोडायचा आणि पूजा इथं संपन्न झालेली आहे. कारण जी काही पूजा असते ना ती जेंट्सनी करून घेतलेली होती बाहेर. रील रील बिर्याणी पसंत चालू आहे, बिर्याणी पसंत चालू आहे. भारीच व्हिडिओ बनवले. मला पण वाटलं नव्हतं एवढे छान झाले. बरं झालं मग रील नाही करते. दादा जा वरती जा. आता पूजा वगैरे सर्व काही झाल्यानंतर आम्ही घरी आलो. बिर्याणी मस्तपैकी तयार झाली होती. आता स्लॅब पडेपर्यंत कोणी जेंट्स जेवणार नव्हते. मग ते म्हटले की तुम्ही आणि मुलं वगैरे सर्व काही जेवण करून घ्या. त्यामुळे आता आम्ही आता इथे जेवायला बसणार आहोत. कारण आम्हाला ना 4 वाजले होते, आय थिंक 3, 3:30, 4 असं काहीतरी टाईम झाला होता. आम्ही तरी लवकर जेवलो. सर्व जेंट्स जे आहेत ना ते संध्याकाळी जेवले, रात्री 7, 7:30 वाजता एवढा टाईम झाला होता त्यांना. कारण तिथलं उरकेपर्यंत तर कोणीच घरी येणार नव्हतं, त्यामुळे त्यांचं जेवण वगैरे जे आहे ते उशिराच झालं. तर मस्त अशी बिर्याणी इथे तयार झाली होती. आणि फर्स्ट टाईम एवढ्या क्वांटिटीमध्ये, तुम्ही पाहू शकताय पातेलं किती मोठं आहे आणि तेवढ्या क्वांटिटीमध्ये फर्स्ट टाईम बिर्याणी बनवण्यात आली. हा वहिनी खा, खाऊन बघा आता कशी झाली कशी नाही सांगा. वहिनीने दाद दिली म्हणल्यावर छानच झाली असेल. तर जेंट्स आणखी जेवायचे राहिले आहेत. तिकडे स्लॅब पडतोय. आम्ही महिलांनी सुरू केला आहे जेवण इथे. आणि वहिनी खाऊन सांगा कशी झाली बिर्याणी. आम्हीच केली, आम्हीच सांगायचं. होय वहिनी छान झाली, छान झाली ना.